ते सगळं अध्यात्माकडे प्रगती व्हायला लागली. लोकांना काही अनुभूती यायला लागल्यात. लोकांना प्रेम वाटायला लागलं. मग लोक उपासनाला यायला लागलेत. आणि हे सगळं झाल्यानंतर 1974 साली हेच मला असं वाटतं की सगळे माझ्या गुरूंच्या प्रेरणा आहेत. त्यांनी सांगितलं की शिवदुर्ग यात्रेला जा. तोपर्यंत मी शिवदुर्ग यात्रा केली नव्हती 1974 सालापर्यंत. पण ते 300 वर्ष होतं आणि म्हणून आम्ही 24 लोक नागपूरहून 24 लोकांना घेऊन मी निघालो. मी एकही किल्ला पाहिलेला नव्हता. पण महाराजांनी सांगितलं म्हणून मी निघालो. बस घेऊन निघालो आम्ही. ते सगळं वर्णन त्या महाराजांच्या मुलखात पुस्तकामध्ये आहे. फार वाईट परिस्थिती होती. खिशात एकही पैसा नव्हता आणि 20 दिवसाचा आमचा 15 दिवसाचा टूर होता. तो 15 ते 20 दिवसाचा. एकही पैसा खिशात नसताना मी 20 दिवस प्रवास केलेला आहे. माझ्या मित्राने मला सामावून घेतलं. किल्ले दाखवायची जबाबदारी माझ्यावर होती. आता मी एकही किल्ला पाहिला नव्हता. तोरणा पाहायचा, राजगड पाहायचा, प्रतापगड पाहायचा, रायगड पाहायचा, सिंधुदुर्ग पाहायचा, असे जे सगळा क्रम ठरला. शिवनेरी पाहायचा. आणि त्याप्रमाणे मी तो प्रवास पूर्ण केला. हा प्रवास पूर्ण करताना 1974 सालची गोष्ट सांगतो. शेवटी आमचा मुक्काम म्हणजे गुढीपाडव्याला आमचा प्रवास सुरू झाला. सिंदखेड राजापासून तो सुरू झाला. असं करता करता रायगडला आम्ही निघालो. 24 लोक माझ्यासोबत होते. सिंहासनापाशी गेलो. महाराजांचं सगळं राज्याभिषेकाचं वर्णन मी सगळ्यांना सांगितलं. कोण कुठे बसलं होतं, कोण कुठे बसलं होतं, जिजाऊसाहेब कुठे होत्या, राणीसाहेब कुठे होत्या, सोयराबाई साहेब, शंभूराजे कुठे बसले होते, गागाभट्ट कुठे होते, हे सगळं मी सांगत होतो लोकांना. राजगड सिंहासन पाहून झालं आमचं. आणि म्हटलं महाराज मी तुमचं चरित्र लिहीन, प्रामाणिक चरित्र लिहीन, प्रमाणशुद्ध चरित्र मी तुमचं लिहीन. तिथून ती यात्रा आमची संपली आणि नागपूरला आलो. आणि नागपूरला आल्यानंतर मग विचार करायला की आपण तिथे प्रतिज्ञा केली पण आपल्याजवळ बुद्धी नाही, आपल्याला काही येत नाही, मुख्य अडचण पैशाची आहे. हे सगळं कसं काय सांभाळणार आपण. आणि पूर्ण इथून दूर पडतं. मी त्यावेळेला नोकरीत होतो. रोज जाणं तर शक्य नाही पुण्याला. कसं होईल, काय होईल. पण ती कदाचित विष्णुदास महाराजांची इच्छा असेल. त्याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. तर व्याख्यानाच्या शेवटी लोकांना, जनता जनार्दनाला नमस्कार करायचा, सांगायचं की अशा प्रकारे शिवचरित्र लिहिण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. पण माझं भांडवल नाही आहे आणि मला याचा धंदा करायचा नाही आहे. व्यापारीकरण शिवचरित्राचं करायचं नाही. मला श्रद्धेतून हे निर्माण करायचं आहे. तेव्हा तुम्ही फक्त मला 100 रुपये, जास्ती नाही, 100 रुपये मला फक्त 5 वर्षाकरता बिनव्याजी द्या. त्याला व्याजाचा दर 12% होता 74 साली. तुम्ही मला 100 रुपये तुम्ही द्या, मी तुम्हाला पावती देतो आणि पावती दिल्यानंतर तुम्हाला त्या तारखेला ते पैसे 5 वर्षांनी परत मिळतील. मी ते पैसे ट्रस्टमध्ये जमा करीन. छत्रपती शिवाजी ट्रस्ट काढला आम्ही आणि त्या नावाने बँकेमध्ये ते पैसे जमा केले 12% व्याजावरती. त्या व्याजावरती हे शककर्ते शिवराय निर्माण झालं. आणि पहिला त्याचा खंड हा 1980 साली प्रकाशित झाला, पहिला भाग. आणि 82 साली दुसरा भाग प्रकाशित झाला. त्यावेळेला जसा तो भाग प्रसिद्ध झाला ते राजेशाहीच वर्णन आहे सगळं. म्हणजे शिवजयंती, शिवपुण्यतिथी त्यावेळेला होती आणि म्हणजे 300वी शिवपुण्यतिथी 1980ला. त्या दिवशी त्या मुहूर्तावरती दुपारी 12 वाजता हे पुस्तक शिवाजीराजांच्या समाधीसमोर ठेवायचं असं ठरलं. आणि तिथे माझे जे काही मित्र आले असतील 150 लोक आम्ही तिथे गेलो होतो त्यावेळेला. त्या सगळ्यांच्या ठेवी आम्ही तिथेच परत करायच्या असं ठरलं. आणि ते सगळं झालं त्याप्रमाणे. म्हणजे 100 रुपये मी तुमचे जर घेतले असतील तर ते 100 रुपये 5 वर्षांनी तुम्हाला परत केले आणि 160 रुपयाचं शिवचरित्र तुम्हाला व्याजाच्या मोबदल्यामध्ये विनामूल्य दिलं. म्हणजे व्यवहार संपला. हे मला वाटते महाराष्ट्रातलं पहिलं शिवचरित्र आहे की जे ठेव योजनेमधून निघालं आहे. किंवा साहित्य क्षेत्रामध्ये ठेव योजना हा उपक्रम पहिल्यांदा राबवला गेला हे मला शिवाजी महाराजांनी सांगितलं.
आणि आज त्याच्या 8 आवृत्त्या निघाल्या. आता ठीक आहे, जे जे काय जे असेल ते. पण सद्गुरूंची कृपा अशी या माध्यमातून मला मिळत गेली. शिवाजी महाराजांची कृपा मिळत गेली. शिवाजी महाराजांची कृपा देखील माझ्यावर खूप आहे. खरं तर हल्ली असं आहे की